पगारी फुल अधिकारी काय तसा झाला विषय। राजू दादा बघा, हे दाखव तोंड, दाखव तोंड, दाखव। हा बघा, हा हा हे बघा आता पूर्ण आहे ना डेकोरेशन रेडी झालंय बघा। कुठं आहे शार्वी? आहे शाहू, बर्थडे गर्ल इज कमिंग, हॅपी बर्थडे। या इकडे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त यांच्या पवित्र स्मृती विनम्र अभिवादन। बरोबर 6 डिसेंबर कोरोंची बघा रॅली पण निघालाय। हा मग सोडून पूर्ण सगळे 1 ते पूर्ण 12 महिन्याचे फोटो लावलेत, मध्ये तिथं नाव आणि फर्स्ट बर्थडे केलंय प्रॉपर। रेडी चालू आहे पूर्ण, कॅमेरा खराब आहे वगैरे तेवढा पडला, जवळपास 7:57 झालेत। 7:57 झालेत आणि हे काल इस्त्री मारून आणलेले कपडे सगळे ते लावायचे अजून। आणि आता निघालोय मी, हे दिल्लीचीच पार्सल आहे, ते ब्लाऊज वगैरे आणलेले शिवून ते आहेत, ही पिशवी न्यायची रिटर्न वाली। हा माझा चार्जर, गोप्रोचा बॉक्स, नंतर ह्याच्यात परत काय हार्ड डिस्क आहे आणि जरा आपला फ्लॅश लावा। हे बघा हे शर्ट घेतले 2, कारण का संध्याकाळी आहे बर्थडे, तर बोला आता हे टी शर्ट घालून निघालोय, जीन्स तसंच आहे काय फरक नाही पडत। घरी गेल्यावर बोलून नंतर संध्याकाळी शर्ट चेंज करता येईल आणि परत 2 दिवस पुढे आहोत म्हणजे कुठे गेलो तर शर्ट होऊन जाईल। बाकी तर तिकडे आहेतच कपडे, कारण काय करतो मी तिकडे ठेवलेले आहेत वेगळे कपडे, कारण गेलो ना जास्त न्यायला नाही लागत। आता फक्त 1-2 पॅन्ट वगैरे घेतलं घालायला आणि शर्ट घेतलं फक्त। आणि गुड मॉर्निंग सर्वांना, अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ, केसन तेल बिल लावायचं अजून। तर बाकी तर मी आटपलोय, निघतोय आता, बाकी रेडी केलं, साईडची बॅग आहे माझी, आपलं गोप्रो आहे, बस एवढंच आहे। बाकी काय ना, येताना आपल्यासोबत एक वस्तू येणार आहे, काय ना ते येताना तुम्हाला आधी ब्लॉग मध्ये मला बघायलाच भेटेल। तर चला, जास्त वेळ सुरुवात झाली, जास्त वेळ अजून बघायचं तुम्हाला पूर्ण, कारण आज आहे तुम्हाला थंबनेल बघून तर आमचा झाला असेल, कारण बर्थडे आहे शार्वीचा। तिला आता माझ्याकडून परत बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा, हॅपी बर्थडे शार्वी। आणि तुम्ही पण विश करा नक्की कमेंटमध्ये, कारण तिचा बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे, त्याच्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये पण फुल धमाल येणार आहे। त्याच्यामुळे आता इथून जाऊया मुंबईला घाटकोपरला, नंतर सगळी बर्थडेची तयारी करू, संध्याकाळी बर्थडे सेलिब्रेशन करू, आजच्या दिवसाचा असा सगळं शेड्यूल असणार आहे। त्याच्यामुळे बाकी आपला शेक पण संपलाय, निघूया। शूजचा पण झाला अवतार बघा, काय कुठलंच नाही ना, असा फडका मारतो शूज घालून जातो, फटाफट वाला रे, नवीन काढायला लागतील, गडबडला काम काय, हेच घालून जाऊ, पण ते घालून जायचं ना, आणि शूज घालून गेल्यावर काय होतं, तिकडे गेलो ना की बरं त्यांची चापला शोधायला लागतं, आपल्या साईडचे गडबडतं बरं। चलो गाडी आपली रेडी आहे, घेऊन जाऊया, तिला सध्या आराम आहे। जवळपास हे रे 9:25 झाले, बेद ती करते गाड्यांमध्येच। आणि हे लोक चालले सगळेजण साखर फोडायला, ह्यांची घाई म्हणजे हिशोबाच्या पलीकडे आहे सगळे। चल येतो, येतो, चल। हे चल, हा पेनला चल, पेनला सोडतो तुला रस्त्यात, नवरीच्या घरी सोडतो, चल नवरीच्या घरी सोडतो तुला, चल डायरेक्ट जाताना रस्त्यात, हा चल नवरी, अरे तिला जेवण बिवून घे येईपर्यंत, चल चलो। साखरपुडा आहे पेंडला, आता हे लोक निघाले सगळेजण पेंडला जायला, तर ती आहे बस आले पण काय नाही माहिती नाही मला, त्याच्यामुळे सगळ्यांची गडबड आहे। मी बोलतो चल सोडतो बोलतो तुला रस्त्यात, तर हसतोय, आमच्याकडे असं चालू असतं सगळ्यांचं। तर ठीक आहे, चलो निघालो आता, लक्ष नाही मुंबई, हो चला, हो कनकेश्वर फाट्यावर पोहोचलो, आपल्याला जायचं इथून लेफ्ट।
खड्डे खतरनाक आहे तो. अरे हा रोड एकदा तर होऊ दे. हा बघा अर्धा गतिरोधक बघा, पुढं खड्डा आहे. पॅच आहे ना हा थोडा पाठीपर्यंत. आता हा इथपर्यंत कम्प्लीट झालेला दिसतोय. पाठीमागे काम चालू आहे. हा बघा इथलं पण एक साईड झालं आहे, इकडे घेतलं म्हणजे आहे वर्क इन प्रोग्रेसमध्ये आहे. होईल लवकर. पण हा झाला ना बेस्ट होईल. कारण का हा इथला एवढा पॅच असा असतं ना की हा कंटिन्यू फुटायचा कंटिन्यू. आणि पावसात ते एकदम बेकार कंडिशन. त्याच्यामुळे सिमेंटचा केला ते एकदम बेस्ट झालं. हे बघा आता परत इथून ओके झालं आहे. बाकी पुढचा रस्ता चांगला आहे, काय प्रश्न नाही. हा एवढाच पॅच सगळा गडबडीचं काम होतं. सूर्यदेवता बघा ना कशी एकदम मस्त समोर आहे आपल्या वरती. आता विषय कसा आहे माहिती आहे का, निघापर्यंत लेट झाला आहे. लवकर निघत होतो पण परत ह्याच्या आधीचा ब्लॉग आहे ना तो बोलतो 9 वाजता शेअर करू आणि मग निघूया म्हणून थांबलो परत. त्याच्यामुळे आता कसं आहे 10-11 ऑफिस टायमिंगला गर्दी भेटते सिग्नल इथे आपलं टोल नाक्याला. बाकी काही विषय होत नाही. सकाळी जेवढं जातो ना तेवढं कोण नसतं. आता इथून पनवेलला पोहोचेपर्यंत काय नाही, पुढून मग ट्रॅफिक चालू होते. वॅगनरवाले दादा कुठं चाललेत? चला तुम्ही जरी टर्न मारा. तर मी यांच्या मागं टाकले उगाच मला असं वाटतंय. चला जाऊ दे आम्हाला. चलो आयला इकडं पण गर्दी. याच्यामुळेच गर्दी झाली. काय टाकणार गाडी आणि काय कुठं जाणार. एसटीवाले थांबलेत. गडबडच छे दादा. आहे का चाल जागा पण. कट काढून निघालो. ह्यांना बऱ्यापैकी टर्न आहे. एकदम हाफ टर्न असेल ना गाडीला. आणि मेन भीती कधी वाटते जेव्हा लोडिंगला असं ना पाठीमागं वस्तू बांधलेल्या असं आणि असं तेव्हा भीती वाटते पटकन कुठं का लागेल. हे आपण कुठून चाललोय बघा. हे मध्येच खालीवर आहे. साईडने चढवलं एक लाईनने. इकडे बोटीत शूट वगैरे करतो मस्त अशा फोटोशूटला पण. सोडलं आता आलोय वरती ब्रिजला. आता कसं असं टेन्शन नाही, स्ट्रेट टू स्ट्रेट जायचं आहे. थोडी हातांची स्ट्रेचिंग करू ना. ओके चलो. हिला मी आहे ना कसं आहे त्यांना त्या गाडीला 6 गेअर टाकायची सवय आहे ना. हिला मी अजून एक गेअर होतो. अरे बरं जात का ना. अरे बरं हिला 5च गेअर आहेत. आता बघा इथे मला वाटते लाईट पण लागतील कारण पोल उभे केले आधी नव्हतं. मध्ये परत फुटलेलं आपण रस्ता परत आहे ना एकदम ओके केला आहे. शेतं गेली रे इथली. शेतं आठवतात ना पावसाळ्यातल्या व्हिडिओमध्ये दाखवलेली. पाऊस आला का मस्त एकदम सगळं येतं. ते समोरची बिल्डिंग बघा ती एकदम ब्ल्यू स्काय ब्ल्यू आणि सगळं डार्क ब्ल्यू थोडा कलर आहे. त्यामुळे असं उठून दिसते ती पूर्ण. कसली आहे काय माहिती पण मस्त उठून दिसतं. लक्ष येत जाते पटकन तिच्याकडे. असं वाटतं निघालोय ना असं वाटतं आपण कुठेतरी बाहेर लॉंग रूटलाच निघालोय. आता मार्किंग वगैरे प्रॉपर केली आहे बघा. आधी नव्हती मार्किंग, आता लेटेस्टमध्येच मारलं आहे. हे सगळीकडे लावले ना आता मस्त एकदम जबरदस्त वाटणार आहे नाईटला. एकदम प्रॉपर लाईट बसला की. आणि समोर बघा पूर्ण ढग आले म्हणजे दुखत आहे एक प्रकारचं बघितलं तर. आपला कर्नाळ्याचा फोर्ट आहे ना त्याला पूर्ण असं काय बोलतात त्याला ब्लर दिसत आहे पूर्ण. नॉर्मल दिसते फक्त. एवढं ज्या बिल्डिंग्स आहेत ह्या पण एवढ्या ब्लर दिसतात. हे धुकं नाही मला वाटत, हे पोल्युशन आहे. कारण झालंय किती टायमिंग 10 वाजून गेले आणि पूर्ण प्रॉपर सनलाईट आहे. त्याच्यामुळे हे धुकं नाही मला दिसत. पूर्ण दिसतंय बघा पूर्ण ब्लर दिसतंय. तुम्हाला गोप्रोमध्ये तर कॅच होत असेल तर प्रॉपर. हे पोल्युशन आहे पोल्युशन. आता गाडी बघा सगळं स्मेल पण येत आहे. कंपन्यांचंच येत आहे. हे चेक कर. हे थोडी फॉग आहे. पोल्युशन भाई किती वाढतोय. त्यात ओझोन लेअर आपला तेवढा कमी होत चालले. सगळीकडे चेक करा पूर्ण सगळ्या बिल्डिंग बघा ब्लर दिसत. हे थोडी फॉग आहे. पोल्युशन गडबड आहे. फ्युचर सगळ्यांचाच धोका येतं. एका माणसाचं नाही सगळ्या माणसाचाच धोका येतं. इकडे पण चेक करा पूर्ण तुम्हाला दिसत असेल बघा. हा सगळा हा धूर आहे पोल्युशनवालाच धूर आहे. ऐसा गडबडचे. अरे मला आधी लांबून वाटलं अरे फॉग येऊन एवढ्या उशिरापर्यंत फॉग आणि सगळं ब्लर आणि स्मेल पण येतं. जवळ बघा प्रॉपर पोल्युशन होत आहे सगळं. काय दिसत नाही इकडे पण सगळं ब्लर आहे. गाडीला मस्त क्रूज कंट्रोल पाहिजे ना मस्त चालवलेलं असं. पण काय करणार घेऊ क्रूज कंट्रोलवाली पण घेऊ कधीतरी.
नशिबात असेल आणि मेहनत होईल आपली तेवढी तर नक्कीच येईल. कुठंतरी आहे ना, काम तर सगळीच माणसं करतात, मेहनत तर प्रत्येक माणूस करतो, पण मेहनतीसोबत कुठेतरी थोडीशी लकची पण गरज असते. म्हणजे माझं असं नाही मी सांगत, सगळ्यांचं सांगतो, लक पण कुठल्या तरी त्या गोष्टीत पाहिजे. आता आपण सगळ्या गोष्टी अशाच बोलून नाही, मेहनत प्रत्येक माणूस करतो, पण कुठेतरी ते लक असतं ना, तुझं असेल ना तर वेळ लागत नाही कुठल्या गोष्टीला. कळंबोलीचे सिग्नल झालो, कारण ते कसं होतं, आतमधून गेलो काय ट्रॅफिक असतात तर हे बाहेरच्या बाहेर यायला होतं. सर्व्हिस रोडने जाऊया, म्हणजे तिकडून लेफ्ट मारला का डायरेक्ट बाहेर. हे बघ कसे खड्डे झाले सगळे खालीवर. आता बघा ह्या बिल्डिंगचं काम वर्क इन प्रोग्रेसमध्ये आहे. पहिले अजून स्ट्रक्चर दिसायचं, आता क्लास लागायला सुरुवात झालं आहे, तरी अजून बराच टाईम जाईल होईपर्यंत. हे इकडून झालं सुरू, पहिले तिकडूनच सुरू होतं. कारण एवढं केलं ना तरी पण आता संध्याकाळी आलो ना 7 वाजता तर मरणाची गर्दी असेल, काय पुढे गर्दी पूर्ण लांब लांबपर्यंत जाम दिसतोय. काय आहे मध्ये लावलं बॅरिकेड म्हणून आहे काय समजत नाही. कारण ब्रिज खाऊन राईट मारायचं ना तर सिग्नलला एक जाम गर्दी होते. इकडून सगळं चुकलं चला बाबा, थांबू नको. मानकूर. आता वेलकम टू घाटकोपर. घाटकोपरमध्ये माझ्याबरोबर तुमचं पण स्वागत आहे. पोहोचलो आपण. काय करूया, इथून हा ब्रिज नको थोडे, हा ब्रिज चढलो ना तर पुढून जाऊन पूर्ण टर्न मारून यायला लागेल. इथूनच जाऊ खालून आणि खालून तिकडून सिग्नलवरून तिकडं क्रॉस मारून सर्व्हिस लेनने जाऊया तिकडून. काय बघा ना, इथून गेलो ना तर पूर्ण त्या पुढून सिग्नल जवळून राईट मारून यायला लागेल. पेट्रोल पण काढा गेल्या सगळं. हे बघा इकडं ठेवायची गाडी पूर्ण. इथून शॉर्टकटने मारतील त्यांच्या पाठोपाठ. असं इकडून सर्व्हिस लेनने आलो ना, आता इथून कसं डायरेक्ट आतमध्ये जाता येत नाही, तर परत तिकडून तेवढं पुढे जा. हे बघा हे आता काम चालू आहे अजून आतमधलं इकडे, त्याच्यामुळं. आणि मेन कसं आहे, तिकडून ते जो चौकाची इथून फिरायला टर्न आहे ना, तिथून अजून खालचं ओपन नाही केलं आहे, नाही तिथून डायरेक्ट राईट मारता येईल, तर थांबायला पण नको. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त यांच्या पवित्र स्मृती विनम्र अभिवादन. बरोबर 6 डिसेंबर. पोरांची बघा रॅली पण निघालं आहे. शाळेतली सर्वजण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मस्त. बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे काहीतरी होतं पुढं वाचताना आला, पण छान. हे सगळ्यांची हे निघालेत. समोरच्या रिक्षाच्या ह्याच्यामध्ये बघा प्रॉपर आपलं हेल्मेट वगैरे कसं दिसतंय. हे जवळ रे छोटे ग्लास थोडी मोठी असल्यावर एकदम प्रॉपर दिसतं. आता चेक करा. चला रे, काय झालं, वॅगनरवाला आहे. हे बघा सगळीकडे होर्डिंग्स. आता टर्न मारले बघा. अरे नाश्ता पण आहे. हे बघा है ना, समोर बघा, तिकडं कोणाला बघताय. हे बघा हे बघा सगळे. संध्याकाळी अजून जल्लोष होईल. अरे बापरे, ही गाडी जाते का आतमध्ये. रिक्षावाला वाटते गडबडले काम.
हां बस करून भेटले. चलो जाऊ दे, अडकवू नको. अडकलो का अडकलो. तर चलो आता पोचलो आपण इकडे. जरा जाऊया, शार्वी बघूया झोपली का आहे जागे. बड्डे गर्ल असेचा दिवस आहे. ए टिक्कू ये आवाज येतात त्या. एकटी एकटी बोर खायला लागले. इकडे 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 बघू दे बघू दे बघू दे. ही आणि ही इकडे बड्डे गर्ल कुठे आपली. बड्डे कोणचा आहे. कुठं आहे शार्वी. अरे शाहू बर्थडे गर्ल इज कमिंग. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. बर्थडे आहे तुझा. बघ बर्थडे आहे ना. आम्हाला पार्टी आहे की ना आज तुला. हो बिर्याणी खायला या. केक खायला या. कापशील ना केक. कापशील ना. काय रडशील. हो का नाही. ए कापशील की ना केक. काय ग. यस बोल यस. हो फ्रेम रात्रीच लावली. हा मी फ्री आहे. मी त्या फ्रेम वाल्याकडेच चाललो. आता आहे ना बॅनर दिलाय प्रिंटला. तू घेऊन येऊ. कसं आहे बाकी सगळे आणलं आहे सगळं. आता दुपारी जेवलो ना तर मग सगळ्या गोष्टींच्या कामाला लागल्या. मजा येणार आहे. संध्याकाळी पूर्ण इव्हेंट आपला संपव करायचा. एनएस ला बघा कशी केली. आपल्या कलरची टाकी आहे सेम टाकी आहे. आणि बाकी कलर बघा कसा आहे. समोर कार्बन सारखं केलंय पूर्ण विंडशिल्डला. आणि मला वाटतं रिंग आहेत ते केटीएमचे दिसतात. सगळं वेगळं आहे. पाठचा स्विंगम पण केटीएमचाच आहे. एकदम फुल मॉडिफिकेशन वेगळंच करून टाकलंय पूर्ण. हा बघा बॅनर रेडी आहे. हा डायरेक्ट उभा करायचा. बरोबर. येस. हा मस्त वाटत ना. पूर्ण सगळे एक ते पूर्ण 12 महिन्याचे फोटो लावलेत. मध्ये तिथं नाव आणि फर्स्ट बर्थडे केलंय प्रॉपर. प्रिंट करून घेतलं. याला बोललो डिझाईन बनवून दिली. प्रिंट मारून टाकतो. बॅनर हवा घरी जायच्या आधीच खोलला. फ्रेम जाऊन पोस्टमॉर्टम झालं. त्याला बोललेलं फ्रेम लावू नको. कारण काय 5x5 डायरेक्ट भिंतीला आहे ना. डायरेक्ट सेलोटेप लावली ना व्हाईट वाली मोठी वाली. डायरेक्ट फिट केलं. काहीच गरज नाही. आणि फ्रेम बसून घेतलेली. आता फ्रेम ते बघा इथंच पोस्टमॉर्टम केलंय. कारण वाऱ्यावरती इथले जाईपर्यंत पण 5 मिनिटाचं अंतर आहे. पण ते काय राहत तर काय नंतर फुकट जाणार नाही ते. बघा आता चेक कर. ते फ्रेम असते ना बसलं नसतं. ह्याला पूर्ण व्हाईट सोलेटर लावले ना पूर्ण एकदम प्रॉपर बसत. साईडने बोलून लागते सगळं डेकोरेशनला. बसलोय काय तुम्हाला काम जेवायला वाटत काम नाही तुम्हाला. लावदार काढू मग काता आई अजून निघाले नाही. बघ 2 ह्याच्यावरच बसला. त्याची फ्रेमची गरजच ना. 2 ह्याच्या 4 बसले का बसले एकदम टाईट. हे बघा टेपने एकदम काम परफेक्ट झालं. परफेक्ट चिकटला बघा एकदम है ना. हा हे बघा एकदम परफेक्ट झाला. कपडे बघायचे नवीन कपडे. कपडे नाही ड्रेस घेतला. व्हेज पार्टी आता सगळं चालेल. शुक्रवारचा व्हेज आहे सध्या सकाळचं. मेनू बघा काय हे बघा इकडं डेकोरेशनची तयारी सुरू झाली. काकडी चांगलीच आहे.
केवढूच आहे बघा ते केवढी होत आहे काकडी बिल आहे ऐसा ही कर रहे सर उनको बिल ही दे आपका तो पहिले से केलं सर आमचं सगळ्यांचं क्लिअर होतं सरको नको ते गोल्डन दे गोल्डन दे लगा तो घे तो देतो तुला कपडे नाही आणले कसे जुने कपडे घातलेस तू काय ग काय तुझा बर्थडे ला आमच्या पार्टी आहे काय ग इकडे बघ तुला कपडे ना आणले बाप्पा जुने कपडे आणले बाय कर डोळे कर डोळे मार परत मार डोळा मार मामा वाजो टी ब्रेक आहे बाजूला वार कधीची बोलते बघा आता पूर्ण आहे ना डेकोरेशन रेडी झालंय बघा टोटल डेकोरेशन म्हणजे सगळं बॅकग्राऊंड मस्त आहे त्यामध्ये बॅनर केला हे असे लावलेत हे इकडे हँगिंग केले पूर्ण आणि हे बलून्स असे खाली टाकून दिलेत हे बघा कसं वाटतं मला सांगा आहे ना काय करूया तिला काय बोलूया तिला रेडी करा कारण नंतर मुलं आली ना त्यानंतर मग ती चिवचिव आहे तिचे फोटोज व्हिडिओ रील वगैरे जरा काढून घेऊ रील त्याच्यानंतर टाकली ना त्याच्यानंतर टाकतो मी या व्हिडिओ नंतर जरा उभ्या व्हिडिओ सर्व काढून रील शूट करू फोटो शूट करू कारण हे बलून वगैरे टाकलेत कारण सर्वजण आली ना नंतर त्यानंतर सर्व हे पोरं सगळं फोडून त्याच्यामुळे बाकी सर्व ऑल सेट झालंय तिथं आता रील आणि फोटोशूट करून घेऊ टाकू त्यानंतर व्हिडिओची ओके ए तुला निघायचं नाही काय निघायचं नाही नको जा चल चला ए राजू जा चल बाकी यंदा बघूया काय चाललंय ए चल बड्डे गर्ल चल तिला ड्रेस घाला मग बर्थडेचे फॅन्स फॉलोअर बघा आता काय झालं आतमध्ये केलं फोटो काढले आता बोललो जरा बाहेर काढू बाहेर आलो लाईट गेली ना तर बाहेर पण फोटो नाही भेटला तिला इथे खाली उभी करशील काय हात धरून शारवी गाडीला पकड गाडीला बसू नको बसायचं नाही Later that same evening. फोटो वगैरे काढून आलो आणि आता मी पण तयार झालोय पूर्ण आहे बघा हे शर्ट आणलेलं हे बघा ही अजून निघालेली नाही सोन्या भाऊ पण आमचा निघालेला नाही त्या पण नाही निघाल्यात आणि बर्थडे गर्लची आई पण तिकडे आतमध्ये निघते त्याच्यामुळे सगळेजण आतमध्ये आता आपल्याला कसं टेन्शन शर्ट चढवली पॅन्ट चढवली ओके तर जाऊया परत फोटो काढावं लागते आपलं काम येत असतं त्याला कसं आपण फॅमिलीमध्ये टेन्शन नसेल सगळ्या गोष्टी होतात सकाळी कसं आलं सकाळी झालं व्हेज आता आहे बिर्याणी व्हेज पण आहे नॉनव्हेज पण आहे असा विषय आहे त्याच्यामुळे ठीक आहे चलो पहिला बर्थडे सेलिब्रेशन करू फोटो वगैरे झाले क्लिक करून आता यांची एंट्री वगैरे व्हिडिओ वगैरे थोडा रील वगैरे काढू त्यामुळे सगळं झालं ना प्रॉपर तुम्हाला ते दाखवेन मी म्हणजे टाकेन याच्यात ते एक छोटी शॉर्ट तुम्हाला पण बघायला भेटेल तर जाऊया ते पुढचं बघू कोण कोण आहे बाकी मी तर रेडी ऑल सेट इकडं ये आता इकडे चल तिकडं ते उचलून टाक सगळे तिकडं तिकडं टाक बदलून सगळे पलीकडे टाक सगळे उचल टाक पलीकडे तिकडे टाक आता हे बघा सगळे रेडी आणि बर्थडे चालू व्हायच्या आधी जेवढे फोटो झाले जवळपास 100 तरी जास्त फोटो काढले सगळ्यांचे नाही
आता डिलेट ना मारणार 100 रुपये एक फोटो सगळ्यांना सगळ्यांना 100 रुपये एक फोटो हो गेले गप्पा. ज्याचे काढलंय का त्यांच्याकडूनच घ्यावं पैसे. हो बिन पगारी फुल अधिकारी काय तसा झाला विषय. भाऊजी हा भाऊजी इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाब के दिलों से चल बनाए आशियाँ. इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाब के दिलों से चल बनाए आशियाँ. दबे दबे पाँव से आए हौले हौले जिंदगी होठों पे उंगली चला के हम ताले लगा के चल गुमसुम तराने चुपके गाए आधी आधी बात ले आजा दिल की ये ज़मीन थोड़ा सा तेरा सा होगा थोड़ा मेरा भी होगा अपना ये आशियाँ. ह्याला बघा शेजारी सगळे सेलिब्रेशन अनु ते अनु तिलाच बोलायचंच नाही म्हणून हे घे. तो कुठं चाललंय? इकडे संपल काय संपेल का आज आता आहे ना सगळे फोटो वगैरे काढून झाले. अजून आहेत फॅमिली चालू सेलिब्रेशन पूर्ण डन झालं. आता जेवायची टाइम जवळपास 11:30 आले. किती दिवसानंतर खातो नाही तर सगळं बाहेरचं बंद होतं. बऱ्याच दिवसानंतर छोटा आहे म्हणून मी घेतला एक चव म्हणून. आता बाहेरचं जेवण खाणं पिणं म्हणजे सगळं मोस्ट ऑफ मी बंद केलं. काहीच नाही खात. आता हे सगळे जेवण चालले इकडे बाकीचे रेडी आहेत पब्लिक. चिल्लर पार्टी सगळे. हे खाल्ला तुम्ही केक? तू खाल्लास आणि तू खाया ना केक? आणि राजू दादा बघा हे दाखव तोंड दाखव हा बघा हा इथला राजू दादा बघ आमचा कसा आहे. हे बघ हसतात ते देव हसतात. नॉनव्हेज पण आहे व्हेज वाल्यांसाठी व्हेज पण आहे दोन्ही पण सोय आहे कारण मार्गशीर्ष महिना आहे. एकच मिनिट इथे ठेव दरवाजाच्या बाजूला. पीस सगळे खाली असतील. आता हे कॅडबरी आणलंय बड्डेची पळवून. मी बोललो इकडे आपल्यालाच घेऊन ये कारण चोर बारके चोर जाम आहेत आता ते कॅडबरी आम्ही खायच्या आधीच पळत. आणि लिटरली मी तुम्हाला सांगतो माझं जेवण मी पूर्ण कमी केलंय. पूर्ण म्हणजे पूर्ण जवळपास 2 चपात्या स्वीट पण खायचं नसतं ना ऐक सांगतो ऐका 2 चपात्या आणि एवढाच भात असतो. अक्षरशः माझं कोट मला आता महिनाभर जास्त होऊन गेलं मला वाटत नाही इथपर्यंत कधी भरलं. आता फुल टाईट झालं सगळ्यांचे आग्रह आणि त्यात परत आता स्वीट पण आहे. मगाशी खाल्लं अरे यार गडबड आहे सगळे. ते कसं होतं एवढ्या दिवसाची मेहनत ते एका दिवसात वाट लागते तशी गोष्ट आहे. पण असू द्या का हरकत नाही. 2 दिवसाचा परत वर्कआउटला आराम आहे. सोमवारी गेलो का परत आपलं रुटीन जे आहे तसं होणार आहे. त्यामुळे 2 दिवस थोडं होईल पोटाला पण आता काही इलाज नाही. त्याच्यामुळे आता पूर्ण काय एवढं ठेवून दे खिशात, नंतर एक एक खा. नंतर आईला ते दात दुखते दात निघाता बाहेर नाही तर परत आईला तोरा ठीक आहे तुला नको थांब एक मिनिट जरा व्हिडिओ संपू दे परत कोणतरी येईल. अरे मागाशी ती पोरं किती टपलो एक दोघांना पोरांना अरे येतात आणि ती पोंग मी बोलते इच्छा काय फुल धमाल केली बड्डे तुम्ही तर पूर्ण बघितली. आणि घरून आलो सगळीकडे तयारी झाली सेलिब्रेशन झालं तर फुल म्हणजे फुलच मजा आली. तर परत व्हिडिओ बघितला. व्हिडिओ एंड करायचा किंवा सांगतो साऊथची आपली पर्यटन साऊथची ट्रिप होणार आहे पण कन्याकुमारी बंद चाललोय. तेव्हा आपण पण चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा जास्तीत लोकांपर्यंत पोहोचू द्या कारण ती ट्रिप सुरू व्हायच्या आधी बरीचशी फॅमिली आपल्याला जोडली जाऊ द्या. त्यांना पण नवीन कंटेंट बघायला भेटेल आणि तुम्हालाही भेटेल आणि नंतर तर आपल्याला जोडली जाणारच आहे. तर इथपर्यंत व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटतं नाही म्हटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आपल्याला सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन व्हिडिओ फुल बाय.